आता तुम्ही व्हिडिओचा टायटल बघितले की काय नक्की हा व्हिडिओ म्हणजे काय काय असणार आहे मित्रांनो? हे सरळ सेवा परीक्षा आहे, पोलीस भरती, आर्मी भरती असू द्या किंवा याच्यामध्ये जे जे उतरतं त्याच्यामध्ये कसं आहे, एखादा माणूस पुढे जायला लागला म्हणजे कसं आहे, टॉपर लोकांच्या मागे भरपूर मुलं मुली लागतात. मग कसं आहे, याच्यामध्ये भरपूर जणांना प्रेम होऊन जातं. आता कोणाला प्रेम झालंय ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. मी असतं मला एक दोन स्टोऱ्या, मोटिवेशनल स्टोऱ्या हे रिअल झालेल्या अशा सांगणार आहे की तुमचं ते जीवनातून एकदम तुम्ही चेंज होऊन जाणार आहे. एक 2017ची एक गोष्ट सांगतो तुम्हाला, एकदम रिअल. सॉरी 2017ची मध्ये 2015चे. एक माझा मित्र होता, आम्ही पोलीस भरती करायचो. त्याची लेखी चांगली होती, ग्राउंड माझ्यापेक्षा जरा कमी होता. माझी लेखी थोडीशी कमी होती त्याच्यापेक्षा, मला मार्क चांगले पाडचे, पण ग्राउंडला मी सगळ्यांचा बाप होतो, त्यात काय वाद नव्हता. पण मला माहित होता तो पोरगा 100% पोलीस होणार. मी सगळ्यांनाच माहित होतं की तो पोलीस होणार, मी पण होणार आहे, माझा कॉन्फिडन्स होता. पण त्याच्यामध्ये काय झालं, ते म्हणतात ना टॉपर जेव्हा माणूस पुढे जायला लागतो त्या नवीन नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. मी आता इंस्टाग्रामला एक व्हिडिओ बनवला होता, भरपूर जणांना आवडला, रिअलिटी होती ती. नवीन नवीन व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये येत जातात, माणूस टॉपला जायला लागलं. पण ते कसं होतं, कोणत्या व्यक्तीने किती महत्व द्यायचं, किती स्थान द्यायचं, ते आपल्यावर त्याला अनुभव पण लागतो की चांगल्या चांगल्या लोकांचं बरोबर उठणं बसणं लागतं अनुभवाचे. आणि कसं आहे, एखादा मित्र बनवताना मित्रांनो अनुभवी मित्रांसोबत राहणं लय महत्वाचं आहे. नाही तर त्यांच्या तुमचे मित्र कसले बोंबलत कुठेतरी फिरायचं असं नाही. अनुभवी नवीन नवीन काय करायचं असे मित्र पाहिजे. तर त्यांना तो टॉपर असतो, त्याच्या आयुष्यामध्ये एक मुलगी येते बोगसच असते, तो विषय मी असं कोणाला नाव ठेवत नाही, पण रिअल तुम्हाला स्टोरी सांगतोय. तर त्याच्यामध्ये त्याला ती मुलगी येते, त्यांचं जुळतं, त्यांचं प्रेम होतं. पण त्या दोघांना असं वाटतं की आता आम्हाला कोणाचीच गरज नाही. तो कार्यकर्ता क्लासला येत नव्हता की ग्राउंडला येत नव्हता की डेमोला नाही, परीक्षेला नाही, काय नाही. त्याला वाटलं मला फक्त तीच भेटले. पण ते कसं असतं, प्रेम म्हणजे काय असतं, ते मृगजळासारखं असतं. लांबनं चांगलं दिसतं पण जवळ आल्याच्या नंतर ते आपल्याला दिसत नाही. मृगजळ म्हणजे काय काय गोष्टी दुरून डोंगर साजरे लांबनं दिसायला चांगला वाटतात, किंवा काही काही व्यक्ती लांबनं चांगलं वाटतात पण त्यांनी तोंड उघडलं त्याचे घाणघाण शब्द किंवा थोपाड चांगलं नसतं त्यांचं, ते वाकायला सुरुवात करतात. म्हणजे काही गोष्टी दिसायला चांगल्या वाटतात पण त्या प्रत्येक परिस्थितीत चांगल्या नसतात. तो फसून जातो त्याच्यामध्ये, गुरफटतो, त्याला काय समजना, तो त्याच्यातून बाहेरच निघत नाही. पोलीस भरती होती, मी पण पोलीस होऊन जातो, तो एकदम गुरफटतो, असं येडा होतो, त्याला काही करावं सुचत नव्हतं. कारण की ती पोरगी त्याला सोडून जाते. माहितीये का जाते, तिला काही फरक पडला नाही या प्रेमाचा. ती गेली, ते रिलेशन ठेवलं, राहिले सोबत, ती पोलीस झाली, ती पोलीसही होऊन गेली. आणि हा पठ्ठ्या येडा डोक्याला हात लावून बसला. पोलीस नाही झाला, टॉपर होता, दुसऱ्या वर्षी पोलीस नाही झाला, तिसऱ्या वर्षी बी पोलीस नाही झाला, शेवटी अटॅक याला आणि 10,000वरती काम करतोय आता. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगितलं की मित्रांनो, ह्या गोष्टीपासून लांब राहायचं. प्रत्येक गोष्टीची एक मर्यादित वेळ असते, ते वेळ येईपर्यंत आपल्याला थांबलं पाहिजे मित्रांनो. नाही तर कसं आहे, एखादं भेटलं की तुम्हाला वाटलंय भाऊ मला भेटलं येडा एक काय, मी पटावले, मी गांडावले दिला, माझा नाद करतात काय. ओ मला स्वप्न नाही भाऊ, आपल्या एका स्टाईलमध्ये फिदा होऊन गेली ती. अरे काय तो दान द्यायला लागला ना, पण तुला काय माहिती, तुझा खर्च वाढला भाई. ती बोलती एका बरं, तुला एकूण एक फोन केला की लगेच तिकडे, तू एकूण जरी परत त्याला फोन लावला की बिझी लागतो, बिझी. अरे तुम्हाला चुत्यात काढतात त्या, समजलं का? म्हणजे मुलांनाही मुली येड्यात काढतात आणि मुली पण मुलांना येड्यात काढतात, मुलं पण येड्यात काढतात. असं नाही की मी मुलींना नाव ठेवतो, पण ते कसं असतं मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण देतो. समजा एक फुलपाखरी ह्या फुलावर बसलं, तिथला मध पिल्यानंतर दुसऱ्या फुलावर जातं, तिथलं मध पिल्यानंतर दुसऱ्या फुलावर जातं. मग तुम्हाला फुलपाखरं व्हायचंय की फुल व्हायचंय, की आपला फायदा घेणार व्हायचंय की आपल्याला दुसऱ्यांचा फायदा करून द्यायचा आहे, की आपल्याला आपला फायदा करायचा आहे, ते तुमच्यावरती आहे. मग फुल बनायचं की फुलपाखरं बनायचं, हे उदाहरण तुम्हाला समजलं पाहिजे. तर तरी सुद्धा तुम्हाला एक दुसरं उदाहरण सांगतो, रिअल झालेलं. मागच्या वर्षात एक मुलगा मुलगी माझ्याकडे प्रॅक्टिसला होतं आणि त्यांचं जुळलं. तुम्हाला माहिती आहे पोलीस भरती क्षेत्रामध्ये तसं होतं. पण माझं तत्व काय असायचं माहिती आहे का, मुलगा मुलीचं तसलं काय झालं, मी माझ्या क्लासमध्ये त्यांना ठेवत नव्हतं, त्यांना लगेच रामराम असायचा. ते त्यांनाही माहित नव्हतं, कारण की मी आधी 2-3 जणांना काढलं होतं लपडी केल्यामुळे. त्यामुळं त्यांना कळालं, त्यांचं जुळलं, त्यांना कळालं महेश सर आता आपल्याला काढून टाकणार. त्यामुळे त्यांनी काही सांगितलं नाही, का नाही, ते आपोआपच निघून गेले दुसरीकडे प्रॅक्टिसला गेले. पोरं म्हणले अहो सर ते असं ते पोरगं आणि ते पोरगी तिकडे जातात का रे. अहो काय ते त्यांचं जुळलं ना, त्यांचं जरा लपडं चालू आहे, त्यामुळे ते काय तुमच्या काही ना तुम्ही शिवाय द्याल त्याच्यामुळे. आणि मी डायरेक्ट शिवाय देतो मित्रांनो,
मी कसा कधी शिवाय देणार माणूस आहे. जर मी मोटिवेट करतो पण मी समोरचा चुकला आपल्या नियमाच्या बाहेर गेला की मी कसा कधी शिवाय देत असतो. आणि त्याच्यानंतर कळालं मला. नंतर एक तो कार्यकर्ता एकदा काय झालं, मी चाललो होतो आपल्या बुलेटवरती, जुनी गोष्ट आहे, तो मागच्या वर्षी, आणि मला तो पुढं दिसला ते दोघं गाडीवरती, आणि या मागच्या कार्यकर्त्यानं बघितलं मला, अरे सर आल्यात एवढी मोकार गाडी पळवली. म्हणलं अरे काय पळवायचं, म्हणलं साऱ्या गावाला माहिती आहे तुम्ही खेळता. तो माझ्याने किती पण दूध डोळ दाखवून दूध प्यालं ना तर ते लोकांना कळत असते की तुम्ही दूध पित आहे. तर ते कसं आहे, माझ्यापासून तुम्ही लपावताय पण मला सगळं माहिती आहे ना. तर असं समजू नका की त्यांचं प्रेम सक्सेस झालं, संपलं. तो विषय तेव्हाच क्लोज झाला. ते लय 3-4 महिन्याचा खेळ होता. तो एकदम गुर फाटला. त्याचा बाप माझ्याकडे आला, त्याची आई माझ्याकडे आला. अहो सर त्याला काहीतरी समजवा. अहो म्हणलं तो एकदम हद्दीच्या पलीकडे गेलाय. म्हणलं तो आमच्या समोर थांबायला नाही की कुठं दिसलं की लगेच पळ काढायचा, कारण की आम्हाला घाबरायचं तो. पण हे सगळ्या चुका त्याने केल्या. घाबरला तो, पण तो 4-5 महिन्यामध्ये सगळा संपला. डिप्रेशन मध्ये गेला, पूर्ण येडा झाला तिच्या पायी. पण तिने काय केलं असं मला कमेंट बसून सांगा. अरे काय केलं, दुसरा बघितला, याच्याकडचा माल संपला, आणि मग दुसरा बघणारच ना. ही तर कॅज्युअली गोष्ट आहे. दुसरा बघणारच ते ऑब्विसली. दुसरा बघितला, त्याशी मी त्या पोरीला दुसऱ्याच्या गाडीवर बघितलं. कारण की अरे बोगस गोष्टी असतात. हे कसे एक टाइमपास असतो प्रत्येकाचा. हे प्रेम काय नसतं. मला तुमची उदाहरणं सांगा, आणि लांबडी उदाहरणं मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. हे प्रेम काय नसतं. हे फक्त दिखाव्या करत असतं. कोणावर काहीच प्रेम नसतं. प्रेम फक्त ह्याच्यावर ठेवायचं, मनी, पैशावरती प्रेम ठेवायचं. आणि नुसता पैसा करून लोकांना लुबडायचं नाही. लोकांनी आपल्याकडे 4 चौघात त्यांना नाव घेतलं पाहिजे, पोरगा चांगला आहे, पैसा कमवतो, इज्जत एवढं तरी पैसे ठेवायचं. नाही तर नुसता पैसे कमवते त्याला काय हेच नाही, म्हणजे मजाच नाही. पैसा भरपूर आहे पण इज्जत पण पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट, मी एका व्हिडिओमध्ये पण उदाहरण सांगितलं होतं की एक मुलगा, आता रिसेंटली गोष्ट आहे 2-2.5 महिन्याची आपली इथलीचे, की एक मुलगा मुलगीची चर्चा अकॅडमीत चालली की सर त्याचा अफेअर आहे. कारण की मी अकॅडमीतून डायरेक्ट काढून टाकत असतो, मी गाण ठेवतच नाही. मला अफेअर आहे. मी त्यांना ऑफिसमध्ये बोलवतो. मुलगा टॉपर बरं का, 90-95 लेखीला पाडायचे. मुलीचं नव्हतं काय, तिचं ग्राउंड पण नव्हतं. असे बोलवले मी ग्राउंडवरून इथं ऑफिसमध्ये बोलवलं. म्हणलं काय म्हणलं, माझ्या कानावाला ते खरं आहे का? नाही म्हणलं सर, पोरं चर्चा करतात म्हणून आपला काही संबंध नाही या मुलीशी. मला मुलीला पण ठेवलं, आपला काही संबंध नाही म्हणला. म्हणजे पोराची लेखी बिकी चांगली, मॅच्युअर पोरं आहे, सगळं समजते, 18 वर्ष पूर्ण आहे. म्हणलं पोरं 90-95 मार्क पडतात. म्हणलं असं केला वाट काला, पण असल्या भानगडीत पण पडत नाही हुशार पोरं. नाही म्हणला तर मला बॉन्ड पेपरवर लिहून देतो. म्हणला आपल्या या मुलीशी काही एक संबंध नाहीये. आणि कारण की त्याच्या आदल्या वेळेत काय त्यांना फोन करून बोलवलं ना, ह्याचा पण व्यस्त लागला, तिचा पण व्यस्त लागला. मला थोडा डाऊट आला. नंतर म्हणला मी माझ्या वहिनीबरोबर बोलत होतो, माझ्या वहिनीचा बर्थडे आहे त्यामुळे विश करा फोन केला. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, ठीक आहे म्हणला, बॉन्ड पेपर लिहून देतो वगैरे. पण त्यांना कळालं की महेश आवळेला कळले, महेश शाळांना कळले आता आपल्याला हाकलून देणार आहे. पोराने काय केलं, आपापले तेच निघून गेले. नंतर कळाले की हे दोघांचं 100% होतं. नंतर काही दिवसानंतर 1-2 आठवड्यानंतर मला ते एका ठिकाणी, मी जिमवरून येताना मला एका ठिकाणी दिसले गाडीवरती जाताना. ते फक्त बघितलं, मी काय बोललो नाही त्यांना. त्यामुळे मला आता काय आपल्या इथं नाहीये, पण यांच्या चुका समजल्या पाहिजे होत्या. पण अशा गोष्टी करून 99.99% लोक फसतात, संपतात. एखादं उदाहरण असतं की ते सक्सेस होतं. तर मित्रांनो, सांगायचं उद्देश असं की अशा गोष्टीमध्ये पडू नका. सक्सेस तुमच्या जवळ असतं, पण तुम्ही ते सक्सेसला ओळखू शकत नाही की आपण सक्सेसच्या जवळ आलेलो आहे. तयारी पण तशीच पाहिजे बरं का, सक्सेस जवळ आलेलो आहे. तर मित्रांनो, तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो तुम्हाला, एकदम रिअल, एकदम जुनं उदाहरण आहे. एक व्यक्ती अमेरिकेत राहणारा असतो. त्यांच्या तिथे ना एक सोन्याची खाणं असते, म्हणजे भरपूर जण तिथं सोनं काढून गेलेलं असतं. मालामाल होता, तसं भरपूर लाखो $. कमावतात. पण ते काय होतं, ह्याला पण करते, ह्याचं नाव असतं बर्न. हा बर्न जातो तिथं खाणीमध्ये, फावडं पिवडं घेऊन जातो, खोरं फेरे घेतो, मिले घेऊन जातो, एकटाच खांदायला एकटाच जातो. आणि मस्त खांदतो बिनतो, भरपूर खांदतो. आणि त्याला एक थर लागतो सोन्याच्या खाणीचा थर लागतो. हा लय खुश होतो. मस्त गावाला येतो, मस्त मग सगळं नातेवाईकांना सांगतो, घरच्यांना सांगतो, मला सोनं भेटलेलं आहे, आता मला ते मशनीने काढायला लागणं खालनं. मग हा कर्ज बिर्ज काढतो, मशनी एकदम महागड्यात मशनी आणतो आणि मशनी लावतो तिथं. आणि तो जसा परत जास्त खोंदायला लागतो तर तो सोन्याचा थर गायब होतो.
तो नाहीसाच होत जातो. नंतर मग परत माती लागते, दगड लागतात. मग त्यानंतर तो खोदत 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 भरपूर खाली जातो, त्याला सोनच भेटत नाही. मग तो एकदम निराशा होतो, कारण की त्याने कर्ज पाणी काढलेलं असतं आणि त्याला काय ते भेटतच नाही. मग तो जरा डिमोटिवेट होतो. तरी त्याला अशी इच्छा की अजून खांदावं, तरी तो अजून खांदतो, पण त्याला काही सोनं भेटत नाही. मग तो जरा निराशामध्ये जातो. तो म्हणतो आता बास, माझा प्रयत्न बास. मग ते काय होतं माहिती आहे, त्याने भरपूर प्रयत्न केला असं पण त्याचं सोनं भेटत नाही. मग तो काय करतो, ते सगळ्या मशनी भरपूर आता खालून पार सोनं वर आणायचं म्हणलं त्यांनी भरपूर मोठे मोठे यंत्र मशनी विकत घेतल्या जातात. मग तो काय करतो, त्या सगळ्या यंत्र मशनी सगळ्या एका भंगारवाल्याला विकतो. एका त्या भंगारवाल्याला त्या खाण्यावरती बोलून घेतो आणि म्हणतो की हे असे भंगार आहे, मी असं केलं होतं, मला काय भेटलं नाही, की असं भंगारामध्ये ते विकून टाकतो. त्याच्यानंतर मग भंगारवाला म्हणतो की आता याने घ्या, इथं भेटलं नाही, ह्याच्या अगोदर भरपूर उदाहरण होते की इथून सोनं काढलेलं आहे. मग तो काय करतो, मग तो स्वतःच्या मनातल्या मनात विचार करतो की आपणच एक प्रयत्न केला तर इथं, कारण की याला तर काय भेटलं नाही, पण आपण एक प्रयत्न करून बघू. तो सगळ्या मशनी सगळी यंत्र खरेदी करतो आणि काही इंजिनियर लोकांकडे जातो, ते मशनी वगैरे हँडल करण्यासाठी. त्यांना बोलतो आपल्याला असं उत्खनन करायचं, इथं खांदायचं वगैरे, ठीक आहे. मग तो खांद्याला सुरुवात करतो. 3 फुटावरच त्यांना सोन्याची खाण लागते, 3 फुटावरती अवघ्या. तो भरपूर सोनं काढतो, भरपूर मालामाल होतो, भरपूर लाखो डॉलर कमवतो. नंतर त्या बर्नला नंतर कळतं की या ठिकाणी आपण उत्खनन केलं होतं, तिथं आपण आपली निराशा सोडली होती. तिथं या भंगारवाल्याने उत्खनन केल्यावर त्याला लाखो करोडोचे त्याला सोनं भेटलं तिथं. म्हणजे कसं असतं, यश आपल्या जवळ असतं, पण ते जाऊन आपण सोडून दिल्याच्या नंतर ना आपल्याला आयुष्यभर ते आपल्या मनामध्ये विचार राहतो की आपण तिथून सोडून दिलं होतं, पण त्याचा फायदा दुसऱ्याला झाला, आपण सोडायला नव्हतं पाहिजे. तेच आपलं रिअल लाईफमध्ये उदाहरण आहे की कोणतीही गोष्ट तुम्ही सुरुवात केली, तुम्ही एकदम मनापासून करत असता, पण तुम्ही मधूनच सोडून दिल्याच्या नंतर तुम्हाला यश भेटणार नाही मित्रांनो. त्याचा तुम्ही यशाचा घास आपल्या तोंडापर्यंत आलेला असतो, फक्त तोंडात घालायचा राहतो. मित्रांनो, सांगायचं तात्पर्य मोरल ऑफ द स्टोरी की प्रयत्न सोडू नका, आपला यश जवळच आहे. तिथून जर तुम्ही सोडून दिलं तर आयुष्यभर तुम्हाला आपलं मन खात राहणार की आपण प्रयत्न चांगला केला होता, पण आपल्याला यश हे भेटलं नाही, पण नंतर भेटलं असतं, पण आपण तयारी केली नाही. हे आपलं आयुष्यभर डोक्यामध्ये आपल्याला आपलं मन खात राहणार. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा भरपूर जणांना फायदा होईल की कोणत्या गोष्टीत पडायचं, कोणत्या गोष्टी करायच्या, कोणत्या गोष्टी कितपर्यंत करायच्या, आणि सुरुवात केली की सोडायचंच नाही ते यश भेटेपर्यंत. आपले विचार एकदम स्ट्रॉंग, एकदम जबरदस्त विचार ठेवायचे. भिकारडे विचार डोक्यात ठेवली ते काहीच होणार नाही. तुला MPSC करायचे, फार हाय लेवलचे विचार करायचे, म्हणजे खूप काय, म्हणजे माणसाचं मन कसं असतं, मन जागेवरनं फार कुठं पण जाऊ शकतो, म्हणजे विचार करू शकतो. एवढे हाय लेवलचे विचार मनामध्ये पेरून ठेवायचे आणि मला ते भेटणार आहे. मी त्या पद्धतीने काम सुरू केले, मी तिथपर्यंत पोहोचणार आहे. या गोष्टी सतत मनाला सांगत राहायच्या. मी सुरुवात केली, त्याचा शेवट पण माझा चांगल्या पद्धतीने होणार आणि 100% होणार, हे मनाला सांगत राहायचं. आणि कसं आहे, सुरुवात मनापासून केली ना आणि सोडायचं नाही चालू केलं की मला एवढंच म्हणायचं की सुरुवात केली की सोडायचं नाही. त्यात एक द एंड, हॅपी एंड. जय महाराष्ट्र.